20व्या शतकाच्या पूर्वार्धात ज्यांनी महाराष्ट्र घडवण्याचं काम केलं त्यात पुढारीकार पद्मश्री डॉक्टर ग जाधव हे अग्रगण्य होते। स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांना महात्मा गांधींचा सहवास लाभला। सामाजिक कार्यात त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत काम केलं। पुढारीकार पद्मश्री डॉक्टर ग जाधव यांनी लावलेल्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं कार्य पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी केलं। सामाजिक, सांस्कृतिक तसंच सीमेवर डोळ्यामध्ये तेल घालून लढणाऱ्या जवानांच्या हितरक्षणाबरोबरच डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचं शैक्षणिक कार्य सुद्धा मोठं आहे। आपला आजोळ असलेल्या नूल या गावी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी पुढील कित्येक पिढ्या घडतील अशी शैक्षणिक सोय करून ठेवली। नूल येथील इंदिरादेवी जाधव आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून डॉक्टर जाधव यांनी येथील शिक्षणाची आस असलेल्या प्रत्येकाला ज्ञानाचं दालन खुलं केलं। मी ज्यावेळेला इथे प्रवेश घेतला त्यावेळेला आर्ट्स आणि कॉमर्स या दोनच शाखा या ठिकाणी होत्या। 10वी नंतर सायन्स शाखेमध्ये जर विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर बाहेरगावी जावं लागायचं। पण माननीय जाधव साहेबांनी या ठिकाणी इमारत बांधून दिल्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांची खूप चांगली सोय झालेली आहे। शिक्षणाची गंगा तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे हा हेतू त्यामुळे साध्य होत आहे। जगातला सर्वात तरुण देश म्हणून भारताची वेगानं वाटचाल सुरू आहे। त्यावेळी हे तरुण साक्षर आणि सक्षम असले पाहिजेत हीच भूमिका पद्मश्री डॉक्टर जाधव यांनी या इमारत बांधणीतून अधोरेखित केली। इंदिरादेवी जाधव आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेजच्या अत्याधुनिक भव्य इमारतीचं उद्घाटन राज्याच्या महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते झालं। विशेष म्हणजे या इमारतीचं उद्घाटन योगायोगानं मातृदिनीच म्हणजेच 13 मे 2018 या दिवशी करण्यात आलं। याचा उल्लेख त्यावेळी डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी आवर्जून केला होता। सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षभेद विसरून शिक्षणाच्या कार्यासाठी भरघोस कामगिरी करण्याची गरज सुद्धा यावेळी पद्मश्री डॉक्टर जाधव यांनी बोलून दाखवली होती। गडिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागामध्ये मुलांना 10वी नंतरचं शिक्षण घेण्यासाठी 20 ते 25 किलोमीटरचं अंतर पार करावं लागायचं। नेमकी हीच विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेत डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी कनिष्ठ महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला। मातेच्या नात्यानं या नूल गावच्या मातीशी त्यांची नैसर्गिक नाळ जोडली आहे। हेच मातृऋण फेडण्यासाठी या गावामध्ये विज्ञान महाविद्यालय उभारण्यासाठी त्यांचं अनमोल योगदान लाभलं आहे। मला सांगायला अभिमान वाटतो, ग्रामीण भागातल्या पहिल्या बॅचला 11वीला 56 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतले आणि दुसऱ्या बॅचला 11वीला 54 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतले आणि त्यामुळं ही संस्थेकडे मी मागणी केली, संस्थेने सगळी पूर्ण केली। जाधव साहेबांनी संस्थेची आमची मागणी पूर्ण केली। सर्व सोयींनी युक्त अशी इमारत आणि सुसज्ज प्रयोगशाळा इथं उभारण्यात आली आहे। यामुळं गडिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातल्या 25 भर खेड्यामधल्या मुलामुलींची विज्ञान शिक्षणाची सोय झाली आहे। वॉटर ॲनालिसिस लॅब ही आम्ही इथं डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये pH मीटर, टर्बिडिटी मीटर, त्याचबरोबर बायनॉक्युलर मायक्रोस्कोपच्या माध्यमातून म्हणजे अन्य ठिकाणी मी गेली 12 वर्षे सिनियर लेवलला काम करून देखील इतकी सुसज्ज लॅब मला बघायला मिळाली नाही, परंतु ज्युनियर लेवलला इतक्या चांगल्या पद्धतीने आम्ही इथं प्रयत्न केलेला आहे डेव्हलप करण्याचा आणि त्यासाठी संस्था त्याचबरोबर साहेबांचं देखील आम्हाला योगदान वेळोवेळी मिळालेलं आहे। गडिंग्लज तसंच संकेश्वर या ठिकाणी या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी जावं लागायचं। आता याच मुलांना आपल्या पंचक्रोशीमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेणं शक्य झालं आहे। ग्रामीण भागामध्ये या एसटीची मोठी अडचण असते। एसटीमध्ये जाणे येणे अतिशय त्रासदायक आहे। या सगळ्या त्रासदायकातून वाचवण्यासाठी पुढारीकारांनी अतिशय मोलाची कामगिरी या ठिकाणी बजावलेली आहे। यामुळे आम्हाला सार्थ अभिमान आहे। या भागचा पूर्व भागाचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून हे अतिशय मोठं काम केलेलं आहे। त्यांना धन्यवाद। या महाविद्यालयाच्या इमारतीत सुसज्ज अशा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र अशा 3 विषयांच्या प्रयोगशाळा आहेत। त्याचबरोबर संगणक लॅब, 3 वर्गखोल्या, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ता, स्वच्छतागृह या कामांवर पुढारीकार पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी 1 कोटी रुपये खर्च केला आहे। नोव्हेंबर 2018 मध्ये
डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्याकडून 15 कॉम्प्युटर्स मिळालेले आहेत. त्यामुळं आमची पूर्वी जी अगदी तुटपुंजी 10 कॉम्प्युटरची लॅब होती ती आता 25 कॉम्प्युटरची झालेली आहे. इथं जे नवीन 15 कॉम्प्युटर दिलेले आहेत हे पूर्णपणे विंडोज 10 आणि ऑफिस 2013 या लायसन्स कॉपीसहित दिलेले आहेत. त्याचबरोबर याच्यासाठी आपणाला UPS हा पूर्ण 6 तास चालणारा 4 kVAचा UPS या ठिकाणी आपणाला दिलेला आहे आणि सगळे कॉम्प्युटर हे लॅनमध्ये करून दिलेले आहे. ही संस्था मोठी करण्यामध्ये संस्था चालकांचंही मोठं योगदान आहे. प्रयोगशाळेच्या अंतर्गत रचनेसाठी संस्था तसंच खासदार धनंजय महाडिक आणि आमदार संध्यादेवी कुपेकर यांचाही मोलाचा हातभार लागला आहे. विज्ञान शाखेसंबंधी अनेक समस्या संस्थेसमोर होत्या. अशा अडचणीच्या काळात दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव हे धावून आले. डॉक्टर प्रतापसिंह जाधव हे नूल गावचे नातू. त्यांच्या आईसाहेब म्हणजे इंदिरादेवी जाधव यांचं माहेर हे नूल. इंदिरादेवींचं प्राथमिक शिक्षण नूलमध्येच झालं. त्यामुळं नूल आणि डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचं नातं रक्ताचं आणि आत्मीयतेचं असंच आहे. या गावाबद्दल नेहमीच त्यांची आदराची भावना आहे. आपल्या आईसाहेब इंदिरादेवी यांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी समाजोपयोगी कार्य करण्याच्या त्यांच्या प्रबळ इच्छेतूनच हे महाविद्यालय उभं राहिलं आहे. ज्या काळामध्ये एखाद्या क्रांतिकारकाचं नाव जरी काढलं तरी इंग्रजांची आग पाखड होत असे, अशा काळात इंदिरादेवींनी क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्यासह अनेक स्वातंत्र्य सेनानींना भाजी भाकरी पुरवण्याचं काम केलं. त्यांचं सामाजिक आणि स्वातंत्र्य चळवळीसाठीचं योगदान खूप मोठं आहे. इंग्रजांची करडी नजर असताना धोका पत्करून त्या भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांना मदत करीत असत. केवळ त्या डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या आई म्हणूनच नव्हे तर त्यांच्या या सामाजिक योगदानाबाबत त्यांचं नाव या महाविद्यालयाला देण्यात आलं आहे. नूलसारख्या छोट्या गावात शिक्षणासाठी इतके मोठे प्रयत्न होतात हे या गावातील मुलांचं भाग्यच आहे. पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या या शैक्षणिक कार्याचा लाभ घेऊन पुढील अनेक पिढ्या घडत राहतील यात शंकाच नाही. इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल आणि इंदिरादेवी जाधव आर्ट सायन्स कॉमर्स हे जाधव साहेबांनी सुरू करून दिल्याबद्दल आमच्या भागातले ग्रामीण भागातली पोरं पोरी शहरात जाऊन शिकू शक्य होत नव्हतं. आमच्या पोरींना आता पुढचे शिक्षणासाठी हे फार अनुकूल झालेलं आहे. पुढं ती पोरं इंजिनिअरिंग म्हणा मेडिकलला जायला फारशी अनुकूल करून दिले आहेत. आमच्या ग्रामीण भागात जवळपास 4-5 खेड्यातली पोरं येऊन इथं शिकत आहेत. गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी 11वी सायन्स आदरणीय प्रताप जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कॉलेजचं कामकाज अत्यंत उत्कृष्ट आहे आणि या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे 3 लॅब आपल्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे आणि ग्रामीण भागामधील एक उच्च प्रतीचं चांगल्या प्रतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. शाळा सुरू झाली परंतु शाळा भरवायची कुठं, सगळ्या सुविधा आणायच्या कुठून, इथपासून संस्थेमध्ये असणारी ही चिंता जी आहे ही चिंता पूर्णतः अगदी नाहीशी झाली. प्रतापसिंह जाधव साहेबांनी एकाच क्षणामध्ये त्यांनी सांगितलं तुमच्या संस्थेला तुमची संस्था आम्हाला माहिती आहे, किती तळमळीनं काम करणारी संस्था माहिती आहे, त्यामुळे या संस्थेला ही इमारत सायन्ससाठी इमारत बांधून देण्याचं काम मी करतो. आणि त्यांनी हे वचन दिलं आणि अशी ही अतिशय भव्य अशा पद्धतीची इमारत या ठिकाणी त्यांनी उभा केलेली आहे. ज्युनियर कॉलेजची सायन्स विंग सुरू झाली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की सामर्थ्य आहे चळवळीचे जे करील त्याचे, परंतु ते पाहिजे अधिष्ठान भगवंताचे आणि ते भगवंत आम्हाला भेटले पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांच्या स्वरूपात. त्यांच्या अधिष्ठानामुळं आता ही संस्था खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारित होत आहे. याचा प्रचंड असा वटवृक्ष होणार आहे आणि शिक्षणाचा डंका नूल आणि परिसरामध्ये वाजत राहणार आहे. शिक्षण प्रसारक मंडळ नूल मार्फत सुरू केलेले इंदिरादेवी जाधव आर्ट्स कॉमर्स व सायन्स कॉलेजच्या इमारती उभारण्यासाठी माननीय प्रतापसिंह जाधव यांनी 1 कोटी रुपये खर्च केले. त्याबद्दल प्रथम चेअरमन म्हणून मी त्यांचे आभार मानतो. ग्रामीण भागामध्ये विनाअनुदान तत्त्वावर शाळा सुरू करणे व ती चालवणे अतिशय
कठीण काम होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सायन्स शाखेच्या शिक्षणाची सोय व्हावी ही माझ्या सर्व सहकाऱ्यांची इच्छा होती. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पुढारी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.